नमस्कार मित्रांनो, जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. चला कथेला सुरुवात करूयात. मी समीर. माझं वय 29 वर्ष आहे. शरीरयष्टीने मी थोडा कसरतीचा आहे आणि दिसायला हँडसम सुद्धा आहे. पुण्यात एका मोठ्या कंपनीत जॉब करतो आणि एका पॉश सोसायटीत एकटाच राहतो. माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहतं, रीना आणि तिचे मिस्टर. रीना दिसायला अतिशय मादक, गोरीपान आणि तिची फिगर कोणत्याही मॉडेलला लाजवेल अशी आहे. ती जेव्हा गॅलरीत येते तेव्हा अख्ख्या सोसायटीची नजर तिच्यावरती असते. पण आमच्यात कधीच बोलणं झालं नव्हतं, फक्त नजरानजर व्हायची. एका शनिवारची रात्रीची गोष्ट आहे. बाहेर तुफान पाऊस पडत होता आणि विजांचा कडकडाट सुरू होता. मी बेडवर लोळत होतो आणि अचानक माझ्या फोनवर एक मेसेज टपकला. अनोळखी नंबर होता तसा, पण मेसेज वाचून माझ्या अंगातली उष्णता एकदम वाढली. मेसेजमध्ये लिहिलं होतं, आज घरात कोणीच नाहीये रे, खूप एकटं वाटतंय, दरवाजा उघडाच ठेवलाय, तू कधी येणार आहेस? मी फक्त तुझीच वाट बघते, लवकर ये ना. माझ्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. हा मेसेज नक्की कोणाचा? मी धाडस करून रिप्लाय दिला, कोण बोलतंय? कोणाला मेसेज करायचा होता? पलीकडून लगेच उत्तर आलं, अरे वेड्या, तुझी लाडकी शेजारीण रीना. विसरलास का सकाळी गॅलरीत काय बोललो होतो आपण? नको नाटकं करू, आता लवकर ये, नाहीतर मी झोपून जाईन. आता माझा संयम सुटला होता. मला माहिती होतं की तिचे मिस्टर बाहेर गावी गेले आहेत. मी हळूच माझा फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि शेजारच्या फ्लॅटपाशी गेलो. हॉलमध्ये एक मंद निळा प्रकाश जळत होता. मी आत शिरलो आणि हळूच दरवाजा लावून घेतला. वातावरणात एक मादक सुगंध दरवळत होता. अचानक मागून 2 कोमल हातांनी मला विखळा घातला. तिचे ते गरम आणि ओले ओठ माझ्या मानेला स्पर्श करत होते. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती हळू आवाजात माझ्या कानात कुजबुजली, उशीर केला समीर, मला वाटलं तू येणार नाहीस. मी मागे वळलो आणि तिला पाहिलं. रीनाने एक पारदर्शक काळी नाईटी घातली होती, ज्यातून तिचं ते मादक शरीर स्पष्टपणे दिसत होतं. तिच्या अंगात जणू मस्ती चढली होती. तिने माझा हात पकडला आणि तो तिच्या कमरेवरती ठेवला. तिचा तो मऊ स्पर्श आणि तिच्या शरीराची ती ऊब मला वेड लावत होती. तिने मला बेडरूममध्ये नेलं. तिथे मंद म्युझिक सुरू होतं. तिने हळूच माझ्या टी शर्टचे बटणं काढायला सुरुवात केली. ती म्हणाली, आज कोणतीही मर्यादा नको, मला आज पूर्णपणे तुझं व्हायचं आहे. तिचे ते आगाऊ डोळे आणि ओठांवरचं ते खेळकर हास्य बघून मी स्वतःला रोखू शकलो नाही. त्या रात्री त्या बेडरूममध्ये जे काही घडलं ते शब्दाच्या पलीकडे होतं. तिचा प्रत्येक श्वास, तिचा प्रत्येक स्पर्श आणि तिचं ते मादक रूप मला एका वेगळ्या जगात घेऊन गेलं होतं. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत आमच्यातील आग वाढत चालली होती. ती खूपच डिमांडिंग होती. तिला शांत करणं सोपं नव्हतं, पण त्या रात्री आम्ही दोघांनीही एकमेकांना पूर्णपणे अनुभवलं. पहाटेचे 5 वाजले होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत विवस्त्र होऊन पडलो होतो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झोपली होती. मी हळूच उठलो, माझे कपडे नीट केले. बाहेर पडताना तिने हळूच डोळे उघडले आणि एक आगाऊ स्माईल दिली. ती म्हणाली, पुढच्या वेळी मिस्टर गेल्यावर पुन्हा मेसेज करू का? मी फक्त गालातल्या गालात हसलो आणि तिथून बाहेर पडलो. मित्रांनो, कशी वाटली ही रोमांचक रात्र? कधी कधी आयुष्यात असा एक चुकीचा मेसेज तुमचं आयुष्य कसं रंगीन बनवू शकतो हे यावरून समजतं. तुम्हालाही असा काही आगाऊ अनुभव आलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मसालेदार स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका कथेमध्ये.